बाजारातल्या महागड्या कुठलाही डाय, मेहंदी किंवा केमिकलचा वापर न करता पांढरे केस मुळापासून काळे करण्यासाठी एकदा हा उपाय तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा तुमचे केस पांढरे येणारच नाही आणि त्यासोबतच तुमचे केस लांब, सडक, घनदाट आणि स्मूथ, सिल्की दिसायला येतील. भरपूर असे फायदे या उपायाचे आहेत. नैसर्गिक उपाय आहे. आपल्याला घरातल्याच 2 ते 3 वस्तू आपल्याला लागणार आहेत. स्पेशली आज आपण वापरणार आहोत इथे कांदा. कांद्यामध्ये आपल्याला घरातील 2 ते 3 वस्तू टाकून आपल्याला हा उपाय करायचा आहे. खूप अमेझिंग चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, अगोदर आपण वापरणार आहोत मेथीदाणा. आता मेथीदाणे आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर आहेत. अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माहितीच आहे की मेथीदाण्यामध्ये किती पोषण तत्व असतात, जे आपल्या केसांच्या वाढीसाठी, केस गळती कमी करण्यासाठी आणि केस पांढरे पुन्हा काळे करण्यासाठी भरपूर प्रमाणात फायदेशीर ठरतात. घरगुती उपायासोबतच आहारामध्ये सुद्धा तुम्ही मेथीदाण्याचा वापर केला ना तर तुमचे केसाची कुठलीही समस्या अजिबात सतावणार नाही. इतके फायदेशीर आणि इतके स्वस्तामध्ये मेथीदाणे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतात. फक्त घरगुती उपाय करण्याचे आपण टाळाटाळ करतो आणि त्यामुळे आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळत नाही आणि योग्य पद्धतीने आपण ते करत नाही. तर असो, आता इथे आपल्याला मेथीदाणे जे आहे ना ते साधारण 1 ते 1.5 चमचा इतके मेथीदाणे या घरगुती उपायासाठी लागणार आहे. शक्यतो आजकाल फक्त मोठ्या माणसांनाच नाही तर अगदी लहान मुलांना सुद्धा केस गळणे, केस पांढरे होणे अशा समस्या होतात आणि यासाठी आपण हा साधा सोपा उपाय करायला बघा. इथे आता आपल्याला लागणार आहे लोखंडाचं भांडं. तर इथे बघा, मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे. तुमच्याकडे लोखंडाचं कुठलंही भांडं असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. तुमच्याकडे कढई असेल तर कढईसुद्धा वापरू शकता. तर इथे लोखंडाचं भांडं आपल्याला वापरायचं आहे. स्टीलचं किंवा ॲल्युमिनियमचे तुम्ही वापरू नका. आता 1 मोठा चमचा इतके आपल्याला मेथीदाणे लागणार आहेत, ते घेतलेले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला दिसतोय तो म्हणजे कांदा. आता इथे मी लाल कलरचा कांदा घेतलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये भरपूर चांगले असे सल्फर असते, जे आपल्या केसांचे फॉलिकल्स मुळांना मजबूत करण्यास काम करतात. सोबतच आपल्या केसांचा रंग जो आहे तो काळाभर ठेवण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतो. आता कांदा आपल्याला व्यवस्थित त्याची साल वगैरे काढून घ्यायची आहे आणि कांद्यावर जर काही बुरशी असेल किंवा काळी घाण वगैरे असेल ना तर ती व्यवस्थित सगळी स्वच्छ करायची आहे आणि त्यानंतर या कांद्याचा आपल्याला वापर करायचा आहे. तर इथे बघा, कांद्याला आपण बारीक कट करून घेणार आहे, त्यामुळे हा संपूर्ण वापरणार आहे. जर तुमचा कांदा मोठा घेतलेला असेल तर तुम्ही तिथे अर्धा कांद्याचाच यूज करू शकता. माझा जो कांदा आहे तो छोटा आहे, त्यामुळे मी ते पूर्ण एका कांद्याचा यूज करणार आहे. सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एक छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचा आभार देखील मानता येईल. तर आता हा जो घरगुती हेअर सिरम आहे, यामध्ये आपल्याला कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं, कांद्याचा जो अर्क आहे तो पूर्ण अर्क व्यवस्थित यामध्ये उतरला जाईल. आता तुम्ही कांदा इथे किसून सुद्धा वापरू शकतात, पण कांदा बारीक काप करून मी घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे 1 ग्लास इतकं पाणी. आता शक्यतो केसांसाठी कुठलाही होम रेमेडी करताना आपल्याला फिल्टर केलेलंच पाणी वापरायचं आहे. सध्या पावसाळासुद्धा आहे. पावसाळ्यामध्ये भरपूर पाण्याचं प्रॉब्लेम असतात, त्यामुळे शक्यतो फिल्टर केलेलं पाणीच वापरा. आता त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत जास्वंदाचे फुलं आणि पानं. तर तुमच्याकडे फ्रेश फुलं पानं असतील तर ते तुम्ही ते वापरू शकता. तर बघू शकता, माझ्याकडं पानंसुद्धा फ्रेश आहे आणि फुलंसुद्धा फ्रेश आहे आणि थोडीशी सुकलेले पूजेमध्ये वापरलेले फुलं असेल तर ते सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. आता
केसांसाठी छान पद्धतीने कंडिशनर करण्यासाठी हे जास्वंदाचे फुलं आणि पानं काम करतात। त्यासाठी आपल्याला जास्वंदाची फुलं आणि पानंसुद्धा घ्यायची आहे। केस आपले भरपूर ड्राय झाले, फ्रीजी झाले तरीसुद्धा ते व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे सुद्धा तुम्ही केसांसाठी जास्वंदाच्या पानाचा आणि फुलांचा यूज करू शकता। त्याने तुमच्या केसांना एकदम छान अशी शाईनसुद्धा येते। तर बघू शकता पाणी टाकल्यानंतर मी जे पानं आणि फुलं आहे त्याला व्यवस्थित असं हाताने कट करून यामध्ये टाकलेलं आहे। सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर बघा, त्यानंतर आता आपण इथे ॲड करणार आहोत लगभग 1.5 चमचा पत्ती। तर आपण जी चहा बनवण्यासाठी पत्तीचा यूज करतो तीच पत्ती मी इथे घेतलेली आहे। आता आपण काय करणार आहोत, याला एकदम छान असं मिक्स करणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपल्याला ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम मिडियमवरतीच ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तर बघा, आता गॅस जो आहे तो इथे मी ऑन केलेला आहे आणि गॅसची फ्लेम संपूर्ण प्रोसेस होईपर्यंत एक तर मिडियम किंवा लो फ्लेमवर तुम्हाला करायची आहे। शक्यतो घरगुती उपाय आणि घरगुती उपाय करताना हाय फ्लेम अजिबात करायची नाही। हाय फ्लेमवर हा उपाय तुम्ही कराल ना तर तेव्हा तुमची प्रोसेस लवकर होईल, पण त्याचा हवा तेवढा परिणाम तुम्हाला मिळणार नाही। त्यासाठी सगळी प्रोसेस आपल्याला जी आहे ती मिडियम किंवा लो फ्लेमवर करायची आहे, जेणेकरून अगदी हळू पद्धतीने या गोष्टीमधला जो सगळा अर्क आहे तो या पाण्यामध्ये छान उतरेल। वॉटर बेस आपला हेअर सिरम तयार होणार आहे, ज्याच्या वापरामुळे तुमचे पांढरे झालेले केस पुन्हा काळे व्हायला लागतील आणि एकही पांढरा केस दिसणार नाही। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं कुक करून घ्यायचं आहे। सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचा आभार देखील मानता येईल। तुम्ही सुद्धा हे हेअर सिरम एकदा नक्की करून बघा, याचे तुम्हाला इफेक्टसुद्धा खूप चांगले आणि लवकर बघायला मिळतील। तर चला, आता पुढचा स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करते। तर आता आपल्याला एक स्वच्छ बॉटल घ्यायची आहे। तर बॉटल नसेल तर तुम्ही इथे एखाद्या वाटीमध्ये हे जे मिश्रण आहे ते गाळून घ्यायचं आहे। तर बघू शकता, हे जे मिश्रण आहे मी एका वाटीमध्ये गाळून घेतलेलं आहे। तुमच्या पांढऱ्या केसांची समस्या अगदी गायब होणार आहे। ते गळणीच्या मदतीने छान असं हे गाळून घ्यायचं आहे। आता तुम्हाला इथे दिसतंय असेल की कलरसुद्धा भरपूर असा डार्क आलेला आहे। मी साधारण 1 ते 1.5 तास इतकं हे तव्यावरती तसंच ठेवलं होतं, जेणेकरून हे व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर मी एका वाटीमध्ये याला गाळून घेतलेलं आहे। तर बघा, हेअर सिरम 2 ते 3 पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत। यापैकी कुठली पद्धत तुम्हाला कुठल्याही पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता। तर सगळ्यात अगोदर एका स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही याला भरून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये हे 7 ते 8 दिवस इझिली राहू शकतं। 7 ते 8 दिवस तुम्ही डेली याला यूज करू शकता। तर बघा, तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही वाटीमध्ये काढून अशा प्रकारे हाताने त्याला मसाज देऊ शकता। तर बघा, अशा प्रकारे रोज आपल्याला रात्री झोपण्या अगोदर अशा प्रकारे हाताने मसाज द्यायची आहे। तुम्ही जर स्प्रे बॉटल घेतली असेल तर स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही आवळा पावडर मिक्स करून केसांवरती अप्लाय करू शकतात। तर चला, आता इथे ना मी हेअर सिरम जे आहे ते दररोज केसांवरती अप्लाय करते, किंवा तुम्ही अंघोळ करण्याच्या अगोदर अर्धा ते 1 तास केसांवरती अशा पद्धतीने छान असं अप्लाय करून घेऊ शकता। त्यामुळे आपल्याला केसांच्या मुळापर्यंत पोषण मिळतं, सोबतच पांढऱ्या केसांची समस्या कमी होते, केस गळती पूर्णपणे बंद व्हायला सुरुवात होते। हळूहळू तुम्हाला याचे भरपूर असे चांगले रिझल्टसुद्धा बघायला मिळते। सो फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा। तर चला, इथेच एंड।